तर आज आहे भात लावणीचा शेवटचा दिवस. आता या शेतामध्ये ट्रॅक्टर लावायचं होतं, म्हणूनच या शेतामध्ये असलेले भाताचे मूठ शेताच्या बाहेर काढून ठेवायचे होते. मग काय आमची चिल्लर पार्टी मस्त इकडे हेल्प करत होती. आता एवढा भात खणायचा राहिला होता म्हणून आम्ही ते खणायला लागलो होतो. इकडे चिल्लर पार्टी तर बघा कसली भारी एन्जॉय करत काम करत आहे. आज भात लावणीचा शेवटचा दिवस होता, म्हणूनच यांना भिजायची फुल परमिशन होती. त्याचमुळे त्यांनी सुरू केली त्यांची कबड्डी. मला पण 2 मिनिटासाठी असं वाटलं की ह्यांच्या सोबत मस्त एन्जॉय करायला जाते, पण नंतर जे चिखलाचे कपडे होतील ते मलाच धुवावे लागतील म्हणून विचार बदलला. थोड्याच वेळात ह्या सर्वांची मस्ती थांबवून आम्हाला हेल्प करायला बोलवलं होतं. आज काहीही करून भात लावणी करून घ्यायची होती, म्हणूनच दुपारचं जेवण केलं आणि पटापट आलो शेतीवर. आणि आज तर जितके पण शेतीवर होते तितके सर्वांना लावलं होतं भात लावायला, कारण हे शेत थोडं मोठं होतं ना. चला फायनली ब्रेक न घेता पूर्ण शेत लावून झालं. नंतर पटापट निघून गेली मी शेताच्या बाहेर, कारण नंतर सुरुवात झाली होती चिखलात लोळवायची. पण शेताच्या बाहेर लवकर निघून काही फायदाच झाला नव्हता, कारण माझ्या घरचे असं मला सुक घरी सोडणार आहेत का. आज आमच्याकडे भात लावणी झाली म्हणून ट्रॅक्टर आणि ड्रायव्हरची आरती केली, त्याचबरोबर चणे सुद्धा बाफले होते आणि जितके हेल्प करायला आले होते त्यांना सर्वांना पार्टीसाठी बोलवलं. भात लावून इतके पाय दुखतात की रोजच शेतीवरून आल्यावरती आज कोण पाय दाबून देईल हे शोधत फिरते. आज तर दादाची मुलगी दीपालीने पाय दाबले आणि मग माझ्या वहिनीने पण पाय दाबून दिले.